जीवनात काही घटना अशा घडतात की त्या पाहून आपण सहज म्हणतो, हा फक्त योगायोग असेल. पण खरंच प्रत्येक योगायोग हा केवळ अपघात असतो का, की त्यामागे नियतीने विणलेले एखादे अदृश्य रहस्य दडलेले असते? कधी अचानक एखादी जुनी व्यक्ती पुन्हा भेटते, एखादा विसरलेला फोन येतो, एखादे दार बंद होते आणि त्या क्षणी दुसरे दार उघडते. त्या क्षणी हे सर्व साधे वाटते, पण काही दिवसांनी लक्षात येते की याच घटनेने आपल्या आयुष्याला वेगळी दिशा दिली. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मिथुन राशीसाठी अशाच काही अनपेक्षित घटनांचा साक्षीदार ठरू शकतो. या आठवड्यात प्रत्येक योगायोगाकडे फक्त घटना म्हणून पाहू नका. काही प्रसंग हे नियतीने पाठवलेले संकेत असू शकतात. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक निर्णयामध्ये एक लपलेला अर्थ असू शकतो. मिथुन राशीचे अधिपती बुध असल्यामुळे विचार, संवाद, ज्ञान आणि जिज्ञासा हे या राशीचे मोठे सामर्थ्य आहे. पण अनेकदा जास्त विचार केल्यामुळे एखादी सोपी गोष्ट ही गुंतागुंतीची वाटू लागते. या आठवड्यात विश्व जणू तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तर्कातच सापडेल असे नाही. काही उत्तरे अनुभवातून, काही शांततेतून आणि काही अचानक घडणाऱ्या घटनांतून मिळतात. या काळात एखादा छोटासा योगायोग पुढील अनेक महिन्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अचानक एखादी माहिती मिळणे, एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होणे, एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे जाण्याचा प्रसंग येणे किंवा मनात अचानक आलेली एखादी कल्पना, यापैकी कोणतीही गोष्ट पुढील प्रवासाची सुरुवात ठरू शकते. म्हणून या आठवड्यात जागरूक राहा. नियती अनेकदा मोठ्या घोषणा करत नाही, ती शांतपणे संकेत देत असते. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या आठवड्यात तुमची निरीक्षण शक्ती आणि अंतर्ज्ञान अधिक प्रभावी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून न बोललेलेही समजेल. एखाद्या परिस्थितीचा खरा अर्थ इतरांपेक्षा आधी लक्षात येईल. ही क्षमता योग्य विवेकाने वापरली तर अनेक गोंधळ टाळता येतील. लक्षात ठेवा, राशी भविष्य म्हणजे भविष्य निश्चित करणारा निर्णय नसून ग्रहांच्या हालचालीमधून मिळणाऱ्या शक्यतांचा मार्गदर्शक असतो. योग्य कर्म, सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील श्रद्धा यामुळे कोणताही शुभ संकेत अधिक अर्थपूर्ण ठरू शकतो. तर मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्यात मिथुन राशीच्या आयुष्यात कोणते योगायोग नियतीचा संदेश घेऊन येऊ शकतात, कोणत्या अनपेक्षित घटना भविष्य मोठे परिवर्तन घडवू शकते आणि विश्व तुम्हाला कोणत्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग या संपूर्ण आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊया. जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही केवळ योगायोग असते का, हा प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला पडत आला आहे. एखाद्या दिवशी अचानक एखादी व्यक्ती पुन्हा भेटते, अनेक वर्षांपूर्वी हरवलेली वस्तू अचानक सापडते, मनात आलेला विचार काही वेळातच प्रत्यक्षात घडतो किंवा एखादा अनोळखी माणूस बोललेले एक वाक्य संपूर्ण आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकते. आपण याला योगायोग म्हणतो, पण अनेक आध्यात्मिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र असे मानतात की विश्व कोणतीही गोष्ट विनाकारण घडवत नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक विलंब, प्रत्येक संधी आणि प्रत्येक वळणामागे एक अदृश्य कारण दडलेले असते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा मिथुन राशीसाठी अशाच काही रहस्यमय संकेतांनी भरलेला असू शकतो. मिथुन राशी ही बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, ज्ञान, निरीक्षण आणि बदल यांचा कारक मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रश्न विचारायला आवडतात, प्रत्येक गोष्टीमागील कारण समजून घ्यायचे असते आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती असते. पण कधी कधी याच स्वभावामुळे ते इतका विचार करतात की समोर असलेला साधा संकेतही त्यांच्या नजरेतून निसटून जातो. हा आठवडा जणू विश्वाकडून एक निमंत्रण आहे, थोडा वेळ विचारांपासून दूर जाऊन घटनांकडे मनापासून पाहण्याचे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या रस्त्याने जात आहात आणि अचानक तुमची भेट अशा व्यक्तीशी होते जिच्याशी अनेक वर्षांपासून संपर्कच नव्हता, किंवा एखाद्या पुस्तकातील एक ओळ अचानक तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर बनते. काही वेळा आपण एखाद्या निर्णयात उशीर झाल्यामुळे नाराज होतो, पण नंतर लक्षात येते की तो उशीर आपल्यासाठी आशीर्वाद ठरला. अशा घटना केवळ नशिबाचा खेळ नसतात, त्या अनेकदा काळ, कर्म आणि नियती यांच्या सूक्ष्म संगमातून घडत असतात. म्हणूनच या आठवड्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेकडे जागरूकतेने पहा. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही संवाद विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. एखाद्या व्यक्तीशी झालेली साधी चर्चा, एखादा सल्ला, एखादा संदेश किंवा अचानक ऐकलेले एखादे वाक्य तुमच्या विचारांना नवी दिशा देऊ शकते. अनेकदा विश्व थेट उत्तर देत नाही, ते दुसऱ्या व्यक्तीच्या शब्दांमधून आपल्याशी संवाद साधते. त्यामुळे कोणाचेही बोलणे लगेच नाकारू नका. प्रत्येक अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवा. मिथुन राशीची आणखी एक खासियत म्हणजे बदलाची जुळवून घेण्याची क्षमता.
पण प्रत्येक बदल हा बाहेर घडत नाही. काही बदल मनात सुरू होतात. या आठवड्यात तुम्हाला स्वतःबद्दल काही नवीन गोष्टी जाणवू शकतात. एखादी जुनी भीती कमी होईल, एखाद्या चुकीच्या समजुतीचा अंत होईल किंवा स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास निर्माण होईल. हा अंतर्गत बदलच पुढे जाऊन बाह्य यशाचे कारण बनू शकतो. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की काही काळ असे असतात जेव्हा विश्व आपल्याला मोठे उत्तर देण्याआधी लहान संकेत देत असते. हे संकेत स्वप्नांच्या रूपातही येऊ शकतात, एखाद्या वारंवार दिसणाऱ्या चिन्हातही येऊ शकतात किंवा मनात सतत येणाऱ्या एका विचाराच्या रूपातही येऊ शकतात. याचा अर्थ प्रत्येक गोष्टी चमत्कार शोधावा असा नाही. उलट सजग राहून आपल्या अनुभवांचा शांतपणे विचार करावा. कारण खरी बुद्धिमत्ता म्हणजे प्रत्येक घटनेचा अर्थ समजून घेण्याची क्षमता. या आठवड्यात तुम्हाला वेळेचे महत्त्वही नव्याने जाणवू शकते. अनेकदा आपण म्हणतो जर हे आधी घडले असते तर, पण निसर्गाचा नियम असा आहे की प्रत्येक गोष्ट तिच्या योग्य वेळेवरच घडते. फुलाला जबरदस्तीने उमलता येत नाही, सूर्योदय पुढे आणता येत नाही आणि ऋतू बदलण्याची घाई करता येत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आता योग्य काळाच्या जवळ येत असतील. त्यामुळे अधीर होण्याऐवजी विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल. या आठवड्यात स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. काही क्षण शांत बसा, निसर्गात फिरा, प्रार्थना करा किंवा मनातील विचार लिहून ठेवा. अनेकदा उत्तर बाहेर नसते, ते आपल्या मनातच दडलेले असते. बाहेरचा आवाज कमी झाला की अंतर्मनाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हा काळ तुम्हाला ही अनुभूती देऊ शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक योगायोगाचा अर्थ लावण्याची गरज नसते, पण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी नक्की असते. एखादी संधी तुमच्याकडे येईल, एखादा मार्ग बंद होईल किंवा एखादा नवीन मार्ग उघडेल. या सर्व घटनांकडे हे माझ्या विरुद्ध का घडले असे न पाहता यातून मला काय शिकायचे आहे या दृष्टीने पाहिल्यास अनेक गोष्टींचा अर्थ बदलू शकतो. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की नियती मोठे बदल अनेकदा अगदी साध्या घटनांमधून सुरू करते. म्हणूनच प्रत्येक दिवसाकडे कुतूहलाने, सकारात्मकतेने आणि जागरूकतेने पहा. कदाचित या आठवड्यात घडणारा एखादा छोटासा योगायोगच पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरेल.